हे बघा या पद्धतीने टाकू राहिले आजी. काय विचारलं नाही त्याने म्हातारी सांग. आता विचारलं बरं का तुम्ही जा विचारायला. तुझी बायको तर खरंच नाही राहणार होता. पाहुणे आले होते, पाहुण्यांचं भरपूर दिवस होतं ना आगमन झाले. काही आणलं की नाही खायला पाहुण्यांनी? पाहुणेच खायला आले. पण यांना चहा करायचं तू नाना नाही द्यायचं. नाही नाना भांडत नाही. काहीच बघू शकता आईला आणून सोडलंय आता आईच्या घरी. आई खुश आहे बघा इथं आलो. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. काल दुःखाचा दिवस होता घरामध्ये, आज सुखाचा आहे. सगळे हॅपी आहेत आणि सगळे हसू राहिले. तर काय झालं राणा? खसत मी खसत मग भाकर खा ना. आज तो संसार राहिला आता बाकीच्याच केला. माझा संसार बघायचा का? शेवट तुझी बायको तर खरंच नाही राहणार होता. कस काय? ती कशी नाही राहायची. तू मला इतकं वैताग देतो. काय वैताग देत नाही तुला? आहे मी काय वैताग देतो का? काय तुला काय वैताग आहे माझ्यापासून? मला नाही, मी खवळते ना. आहे की बघ ती खवळते, मग तू कम नाही खवळत? मी खवळतच जाईल. आता आई चालली आहे, आईला नेऊन सोडायचं आहे. तर ती बघा झाडा बिडाने आपण आणलेलं किती भारी झाले. तर किती हिरवे हिरवे झाले. तर वाढ आहे ती साईज मोठे झाले थोडे ना, थोडे वाढ आहेत ते. पहिले लय बारीक होते, लावले भारीच होते. मग आता खायापुरतं होते तुला तेवढे तिथं. आई चालली तर आईला भाकरी बिकरी बांधून दिल्यात बहिणी, ती पण जेव राहिली. आता जेवते लेकी बाळी हो. आता लेकीनं वांग्याचे टमाट्याचे रोप आणले, त्यांना न्यायचे ते रानात लावायला. तिला झाडं पण दिलेत, ते भाकरी पण दिल्यात ना. भाकरी बांधायच्यात आता. ना आई जर आली ना कधी पण, तर आईला नाही का नाना ते कधीच मोकळ्या हाताने जाऊन देत नाहीत. जाताना नाही का चटणी मिरची व्हाय ना आईला बांधून देत येतात. का मग नाना तसं पहिल्यापासून सवय. म्हणजे तिथं जरी असलं ना तरी पण येतो, म्हणजे लेकीला नाही का डब्बा देत येतात तो घरचे, असं म्हणणं आहे त्यांचं. का बरं बाई? देवाच लागत द्यावं लागतं. तिथं कवा भाकर होती कवा नाही. तिचं आता आईला नेऊन सोडायचं आहे. घेतलं तिचं सामान बिमान, डब्बा वगैरे दिला. आजी आजोबाने आता वाट लावून राहिले. घेतलं का सगळं? चला आता आई निघली, आईला नेऊन सोडतो. जेवतो काय आणायचं काय ऐकून? ऐकून जेवारी आणि जेवारी. ज्वारी ज्वारी आहे काय? आहे ना. ज्वारी आणतात. गाईज बघू शकता आईला आणून सोडलंय आता आईच्या घरी. आई खुश आहे बघा इथं आलो. अरे बघा इथं नाही का आईने हे वाफे वगैरे वडले तर आता याच्यामध्ये ते रोप वगैरे आणलेत नाही, ते याच्यामध्ये लावून टाकीन. घरामागे पण नांगरून वगैरे घेतले संत्र्यामध्ये, तर याच्यामध्ये पण नाही का काहीतरी पेरून वगैरे घेईन किंवा काहीतरी लावून वगैरे घेईन. हे बघू शकता कांदे असं कलर येतोय, झाकून वगैरे टाकलं ना कलर आला. आता कापून टाकलेत तिनं. काय करते ते? बरं चालतंय. एक गाडी 1000 रुपयाला. हां एक गाडी शेणखत 1000. मग टाक ना शेणखत. 1000 रुपये भरून मलाच भरायची. मी भरू लागल ना. बस बस हे झाडं काढून ठेवले आईने. हे बघू शकतो थोडे वाकडे झाले बरं का, पण काही नाही, येते ते आता. त्याचं आता चाललं आहे. आजीने नाही का ज्वारी सांगितली होती, ज्वारी घेतली. नानाला नाही का बाजरीची भाकर नाही खायची, तर मग ज्वारी घेतली. आईकडे होती ज्वारी, तर आता ज्वारीची भाकर आणि भाजी वगैरे खाऊ शकते आता, कारण शुगर कमी असते ज्वारीच्या भाकरमध्ये. तर आता आणून दिलं आहे, बैला आणून दिलं आहे आता ज्वारी. आता दळून आण आणि खाय. काय करतो दुखण्याचं. गाईचं आता वाजले होते 4 आणि मी जे ऐकून ज्वारी वगैरे आणलेत ना ते बघा बहिणी एकदम स्वच्छ केली, स्वच्छ वगैरे केली आणि आता ती दळून आणेन. दळून आणायची आता. हा जेवारच्या भाकरी खातं का? खाईन ना. कसं वाटतंय ना आता? बरं आहे ना? पोट दुखत ना. काही खायचं का मग? काय खायचं ते डॉक्टरनी काय सांगितलं रे? आंबा. होय आंबा खा म्हणले. आंबा. डॉक्टरनी काय सांगितलं खायचं? डॉक्टरनी आंबा म्हणला डॉक्टर का? काय असेल ते खा. काय विचारलं नाही त्याने म्हातारी सांग. आता विचारलं बरं का तुम्ही जा विचारायला. डोकं खाई. पोट दुखा लागलं. काय झालं? पोट दुखायला लागलं? मग काय का आता द्या. थांब 1 मिनिट नाना. गोळाचा चहा नको. गोळा चहा प्या ना.
का बरं? होय ते म्हणतो चहा प्यायचं का? मग रात्री चहानेच बरं राहिलेलं आहे ना तुमचं पोट. गुळाचा चहा चांगला आयुर्वेदिक असतो, प्या. करायचं का? प्यायचं का गुळाचा चहा? ते म्हणतो चहा देऊ का नको नको गोळाचा? नको. पोट दुखत आहे मग. प्या ना. नाटक आहे सरे. नाटक आहे. पोट दुखत. काय झाले बाई, नाटक आहे नानाचं? कस काय नाटक आहे? सरळ भात खायचा उशक हां तूप टाकून. होते ना मग तू ते शिजले होते शेवया खायचं का? शेवा शिजले आणि पाणी पिलं आणि ते झालं मग रातची डाळमुळे आणि कसं काम. मग काय प्या दादा? काय खावंच काय मला ते धाकच पाडा बराच. गाईज आपल्या घरी पाहुणे आले हे बघा. तर पाहुणे आले तर पाहुण्यांचं भरपूर दिवस होतं ना आगमन झाले. काही आणलं नाही खायला पाहुण्यांनी? पाहुणेच खायला आले. पाहुणेच खायला आले बा. आता तुम्हाला काय खाऊ घालायचं? चहा गोळाचा? गोळाचा चहा एक नंबर. तर गाईज नाही का त्यांना आपण गोळाचा चहा बनवू. हे बघा त्यांच्या आजीने लगेच चूल पेटून ठेवली. गोळाचा चहा पाहिजे ती यांना? यांना काय पाहिजे ती? त्यांना वे त्या गुळाचं. पण यांना चहा खायचं तू नाना नाही द्यायचं? नाही नाही नाना भांडत नाही संग. तुम्हाला नाही नाना चहा? बघूला फेकून दे म्हणते. बघूला पेकून देईन तर बघ. मग कसं बहिणीकडे खायचा चहा प्यायला? हे बघा एकदम मस्त चहा केलाय, सगळेजण पेले, तुम्ही पण प्या. आणि आपल्याला प्रमोशनसाठी आलं होतं ते, तर मित्र पण चहा पेले सगळे आणि खुश हॅपी झाले. हे बघा बबलू लय हॅपी झालाय. अक्षूची टमकी वाज येतोय. गाईज नाही का मी इकडे आलो होतो अक्षूच्या इकडे घराकडे. तर हे बघा आपला बारका, याला लय आवडतं असं व्हिडिओ आणि दररोज बघायला आवडतं बरं का. अक्षू त्यांच्या क्षेत्रात राहते आपले. अक्षू त्यांचं घर इथं आणि इथंच राहत असतो, ब्लॉग वगैरे बघत असतो आपले. त्याला लय हॅपी होतं ते. गाईज बबलू आला आहे ना आता भरपूर दिवसातून, तर त्याला नाही का नाना काय तोडून देऊ राहिले बघा. आपल्याकडे वांगे आहेत ना, तर बबलू आला इकडं. नानात म्हणलं वांगे लय भारी आहेत. नक्कीच नाना पिसी घेतली. हे बघा थोडं नाही बरं ठेवून दे. हे बघा तोडू राहिले वांगे बघा. पिशी घरी येतात. हे बघा वांगे भरपूर मोठे वांगे आहेत. त्याला आवडतात वांगे. तांबाटी जाण घेऊन बघा. ज्याला त्याला जे आवडतं ना तेच घेऊन जाऊ राहिलाय. त्याला तांबाटी घेऊन जा म्हणतो, नको म्हणतोय. घरच्या खाते ना जाणे घेऊन. नको नको टमाटे. गाईज मी तुम्हाला नाही का कळडीचे फुलं दाखवतो. आणि कळडीचे फुलं कसे असतात हे बघा. त्याच्यामधून आपल्याला तेल वगैरे येतं ना, ते कळडीचं बी म्हणजे बरं का. तर हे बघू शकता. हे बघा हे अशा प्रकारे असतात कळडीचे. याला काटे असतं बरं का. हे बघा पाण्याला किती काटे वगैरे येतं. आणि फुलं लय भारी आहेत. हे मऊ मऊ फुलं येतं कळडीचे. लाल आणि नाही का पिवळे असते. तर हळदी कुंकासारखं दिसतं ना. आणि आता संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ आहे, 5:30 वाजून गेले तर बघा सनसेट कसा डाऊन होऊ राहिला आहे. मी सर्वजण नाही का मला जसं आपल्या घरामधील फॅमिली वगैरे असते ना त्याचप्रमाणे नाही का मला आजी आजोबाला एक वर्चस्व देतात, की जसं एक आपली हक्काची फॅमिली असते त्याप्रमाणे तुम्ही मला समजून वगैरे सांगतात. आणि आजीला आजोबाला कसं जप वगैरे ते पण सांगतात. आणि मी लहानपणापासून त्यांच्यात वाढलो आहे, तर मला जपायचं वगैरे त्यांचा म्हणजे त्यांचंच वळण मला त्यांनी लावलेलं आहे. तर ते कधी व्हायला नाही जाणार नक्कीच. तर मी जसं तुम्ही मला सांगता त्याचप्रमाणे जपत वगैरे आणि ज्या गोष्टी चालल्यात ते चालत आहेत दररोज. मला पण समजतं आहे त्यांचं वय वगैरे झालं आहे आणि त्यांना शेवट म्हणजे त्रास वगैरे नाही होणार. मी त्रास वगैरे होऊन देत नाही. तुमच्या मनाने तुम्ही बघताय की व्हिडिओ जाऊ म्हणाल त्यावेळेस मी काढतो. आणि कधी कधी मी स्वतःहून का बरं व्हिडिओ नाही काढत, की मला असं वाटतं की नको कधी कधी आराम वगैरे द्यायला पाहिजे. म्हणून मी ब्लॉग आपला चालू केला की डेली मला जेवढा त्रास होईल ना तेवढा होऊ द्या. फक्त मी त्यांना जास्त त्रास वगैरे नाही देत आणि मनापासून काम करतो मी त्यांच्यासाठी. आणि हे सगळं तुमच्यामुळे, कारण तुम्ही भरपूर सपोर्ट करतायत. चॅनल आपलं छोटं आहे पण व्ह्यू आपले एवढे भरपूर मोठे जातात ना, त्याचं सगळ्यांचं प्रेम आहे तुमचं, बाकी काहीही नाही. गाईज आजी गेली होती गावामध्ये आणि जस्ट आली आहे. आता नाना एवढे होते एकटे बसले होते. तर आता बघा किती एकदम मस्त गप्पा मारी बसले दोघं जण. कुठे गेली आहेत? नानाला करमत नव्हतं ना. नाना करमत नव्हते, एकटेच बसले आहेत नाना. पोट दुखत आहे. आता हे पोटाला करावं काय बाबा, मला काही समजा नाही. फोटोला एक काम करतं का? एक काम बेलाचे पानं, तुळशीचे पानं आणि असं म्हणजे नाही का जांब पेरू बिरू सगळ्याचे काढा करून पिता का? पिऊन तर बघा. डाळिंबाचं नाही तर मग डाळिंबाचे जे टर्फल वगैरे संत्र्याचे नाही आयुर्वेदिक आहे. याने काय होणार आहे? एकदा ट्रायचं करून काय बघायला काय होतं आहे. एकदा बघू ना करून बघ बरं बाई. जाऊ खाण्यातून आणू गोळ्या जाऊ. अरे गोळ्यापेक्षा नाही का एकदा घरगुती उपाय जर केला फरक पडला तर ते उलटं चांगलं आहे ना. हां जांबाचा तुळशीचा आणि आपल्या घरामध्ये बेल आहे, लिंबुनीचा पाला, सगळा बाला फक्त उकळायचा आणि प्यायचा. जसं पाठीमागे सर्दीला गेलो होतो ना तो तर त्या उकळ बरं.
गाईज मी आजीला घेऊन चाललो आता बेलाचं पान तोडायला आणि तुळशीचं पान तिथंच येतं. पण बेलाचं पान आपल्या घरापाठीमागे नाही का झाड आहे, तर ते कोण आपण नानाला कडा करून देऊ, त्याने की पोट राहील त्यांचं. मी घेतली काठी, तर आता आम्ही चाललोय दोघंजण. तर गाईज आता सिटीमध्ये जर असतो ना, तर शेवटी नाही का आपल्याला मेडिसिनच असते. पण आता गावाला आहे ना काढा वगैरे म्हणजे असलं आपले जे वनस्पतीचा पाला वगैरे नाही त्याच्यापासून आपण बनवू शकतो येतं काढा वगैरे. तर बघू शकता तिथं आहे की बेलाचं झाड. तर आत्ता बघा आजी चालली तिकडे, पण आपल्याला काय त्याचं एक पत्ता लागत आहे फक्त, काटा तुटन दामाने. तर पान घेतलं आहे बस, 1-2 पानं बस होतं ना. गाईज बेलाचं पानं तर घेतलं आहे बहिणी, पण त्यासोबत नाही का प्लॅस्टिक पण घेतली. दाखव प्लॅस्टिक. हे बघा आता ते नाही का चुलच्या यायला. आता बेलाचा पाला घेतला आहे, आता पेरूचं ते सगळं एकत्र घेऊ आणि असंच काढा करून आणायला देऊ आपण. जांबाचे, बेलाचे, तुळशीचे, लिंबुनीचे आता एवढे चुरगाळायचे आणि कडा करून पियायचा पोटाला. हे बघा या पद्धतीने टाकू राहिले आजी. तर आता एवढे पाणी टाकले ना, याच्यातलं बघा किती पाणी वाजतं. बघा थोडंसं नॉर्मल पाणी राहील म्हणजे एखादाच गोट, आणि त्याच्यापासून नाही का पोट राहू शकते 100%. आपण जर पोट राहिलं ना, मी तुम्हाला नक्की सांगा नाही औषध करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगा. गॅस पेटवला आहे, भरपूर दिवस झाले गॅसवर काही बनवलं नाही ना, धूळ बसली. म्हणजे आता टाइम झाला. याची स्मेल एवढी भारी येऊ राहिली ना घरामध्ये, असं नाही का अगरबत्ती वगैरे लावलं नाही का त्या टाईपमध्ये स्मेल येऊ राहिली. एवढं खतरनाक स्मेल आहे ना. हे बघा आता उकळलंय. बरंच पाणी ठेवायचं, सगळं आटून द्यायचं. 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे ती. आता ते बघ किती वाचा नको थोडं आहे ना. आता अर्धा कप किंवा कप असंच पाणी पियायचं. मग ती तोंड पडून बरं का, कडू लागत आहे ना. काय नाही काय भारी भारी. हे बघा आजी पण पिऊ राहील तुमची. कडू नाही लागत. हां पी दमादमाने. औषधी आहे एकदम ओरिजिनल. सोपं आणि साधं आपलं गावरान औषध पीत जायचं. पी. गोळी खाते का काय खाते अशी, कशी खाल्ली गोळी? अशीच खाते मी गोळी. डायरेक्ट पाणी बिनी पी ना, पाणी पी. माझा असं नळड्यात कोंबितो मी, तशा नळड्यात कवाच कोंबीत नाही. नळड्यात डायरेक्ट फेकून देते आता. झोपले ना ना, बरं आहे ना आता झोपा. तर गाईचा आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने आपला आजचा ब्लॉग शूट झाला आहे आणि भरपूर धावपळ वगैरे झाली. आईला नेऊन सोडलं, त्याच्यानंतर आलो, ते ज्वारी वगैरे आणून दिली, तिथून नंतर परत फुटेज वगैरे घेतले, व्हिडिओ शूट केला आणि भरपूर असं दिवसभराचं काम झालं आहे. तोपर्यंत हे कामच चालत. तर भेटून द्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना टेक केअर, गुड नाईट.